अमित शहा उपपंतप्रधान होणार? दिल्लीतील चर्चेचं खरं कारण काय? देशाला लवकरच नवे उपपंतप्रधान मिळणार? दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अमित शहा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा वेगात आहे. या पार्श्वभूमीवरती अनेक माध्यमे अमित शहा यांना उपपंतप्रधानाची जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अमित शहा सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. काश्मीरमधील बदल, सीएए, अंतर्गत सुरक्षा आणि सहकार क्षेत्रातील अनेक निर्णयांमध्ये त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. याच पार्श्वभूमीवरती त्यांच्या भूमिकेला आणखीन बळ मिळू शकतं अशी चर्चा आहे. पण एक महत्वाची गोष्ट, भारताच्या संविधानात उपपंतप्रधान हे घटनात्मक पद नाही. हे पद देणं किंवा न देणं हा पूर्णपणे पंतप्रधानांचा राजकीय निर्णय असतो. म्हणूनच सध्या अमित शहा उपपंतप्रधान होणार ही फक्त चर्चा आहे. अधिकृत घोषणा झाल्यावरच अंतिम चित्र स्पष्ट होईल. तुमच्या मते अमित शहा यांना उपपंतप्रधान पद द्यावं का? आणि याचा भारतासाठी काय उपयोग आहे का? तुमचं मत नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि अशाच वेगवेगळ्या रीलसाठी YouTube चॅनल फॉलो करा. थँक्यू.